तर सर्वांना होळी हुताशनी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज पौर्णिमा होती आणि होळी हा सण सुद्धा, म्हणून सकाळी सकाळी छान असं उंबरठ्याला लेपन केलं आणि सुंदर अशा रांगोळ्या उंबरठ्यावर काढून घेतल्या. लगेचच देवपूजेला लागली. कारण आजचं रुटीन थोडं एकदम वेगळं होतं, बिझी होतं. त्याच्यामुळे शेड्यूल आधीच ठरवलेलं होतं का इतक्या वेळेत इतकी कामं झाली तर दिवसभरामध्ये सेवा सुद्धा होतील आणि छान असा होळी हा सण सुद्धा सेलिब्रेट होईल. बघा, वैज्ञानिक दृष्ट्या महत्व. उन्हाळा सुरू होत असतो, जमीन भाजून निघते, तिच्यातून उष्ण वाफारे निघतात. घराभोवती पानांची तशीच कुजलेली घाण असेल तर ती आरोग्याला हानिकारक ठरत असते. म्हणून तिची होळी करणे आवश्यक आहे. स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वात जात नसते, ती पुन्हा पुन्हा करावी लागते. त्याचीच आठवण करून देणारा हा सण म्हणजे होळी. उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी. ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजेच होळी. आपण होळी हा सण का साजरा करतो? तर बघा, या दिवशी अंगणातील थोडी जागा सारवून त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गौऱ्या, त्याच एरंडाची फांदी ठेवतात. एरंडाचा एक दंडा उभा करतात, त्याच्या भोवती लाकडे गौऱ्या रचल्या जातात. अशी पूजा, छान अशी विधियुक्त पूजा केली जाते. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, कारण पुरणपोळी बनवणे होळी या सणाला खूप जास्त महत्वाची मानली जाते. ग्रामीण भागात सगळेजण एकत्र येऊन छान अशा गौऱ्या लाकडे गोळा करून सार्वजनिक होळी सुद्धा करत असतात. पूजा करून नंतर त्यात नारळ आपण अर्पण करत असतो. नारळ हे छान आणि एक प्रसन्न वातावरण करणारं, आपल्या घरातील नारळ म्हणजे एक शुभ कार्य करणारी वस्तू आहे. खोबऱ्याच्या वाट्या भाजून त्याचा आपण प्रसाद वाटतात. प्रत्येक सेवेकराने आपल्या घरासमोरील मोकळ्या जागेत छोटी होळी पेटवायलाच पाहिजे. नंतर आपण छान असं हातामध्ये पाणी घेऊन व मला माझ्या कुटुंबियांना सुख शांती समृद्धी लागू दे या पद्धतीने होळीला छान असा आशीर्वाद मागत असतो. मी या होळीचे पूजन करीत आहे संकल्प करून त्यानंतर घरातील विस्तवाने छान आपण पंचोपचार पूजन करून पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य अर्पण करून छान अशी होळी पेटवत असतो. एक मंत्र असतो, तो सुद्धा आपल्याला या होळीच्या दिवशी जेव्हा आपण होळी पेटवतो किंवा प्रदक्षिणा मारतो तेव्हा म्हणायचा असतो. अस्यु कृपा भय संत्रस्ते कृता त्व होली बाहलशे अतस्वा पूजनीयश्मी भूते भूती प्रदा भव. असा मंत्र म्हणून आपण होळी भोवती 3 प्रदक्षिणा मारत असतो. खोबऱ्याची किंवा वाटी किंवा नारळ भाजून त्याचा छान असा प्रसाद घेतो. तसेच घरात उपद्रव करणाऱ्या जीव कीटाणून, जसे की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की झुरडे, डास, डेकोर जर आपल्या घरात असतील तर कणकेच्या आकृत्या आपण करत असतो आणि त्या होळीमध्ये टाकत असतो, जेणेकरून ते जीवाणू आपल्या घरातील हळूहळू नष्ट होतात. होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेल्या वैराग्य, दोष, प्रवृत्ती यांची होळी करत असतो. संपूर्ण वर्षाच्या शेवटी या सर्व गोष्टी सोडून द्याव्यात, हाच या सणाचा उद्देश आहे. बघा, तुम्ही इतका छान असं सुरुवातीला छान असा एक होळीचा मेसेज ऐकला, त्याच्यानंतर तुम्ही बघितलं उंबरठ्याला लेपन झालं, छान अशी देवपूजा झाली. तोपर्यंत 10:30च्या आरतीची इथे वेळ झालेली होती. लगेचच मी 10:30च्या आरतीला आली. त्याच्यानंतर आज मी पाठाला बसलेली होती, स्वामी चरित्राला बसली नव्हती, कारण घरी सुद्धा बरीचशी कामे होते. म्हटल्यावर फक्त पाठ केला, कारण पौर्णिमा आहे म्हटल्यानंतर आईसाहेबांची सेवा तर झालीच पाहिजे, म्हणून दुर्गा सप्तशती पाठ केला. जेव्हा मी केंद्रात गेली होती तेव्हाच मी थोडेसे तांदूळ भिजत टाकलेले होते, बासमती, जे काही माझ्याकडे नेहमी असतात, तर त्यातलाच मी आता भात करणार होते. तुम्ही बघितलं का, 1 कपभर पाण्यामध्ये मी त्यांना भिजत टाकलेले होते आणि अगदी तेवढ्याच पाण्यात सुरुवातीला छान असं त्यांना मी उकडवून घेतलं. ते पूर्णपणे शिजून झाले होते तेव्हा लगेच त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध आणि अर्धी वाटी साखर टाकून दिली. आता ते खीर तिचं काम अगदी प्रॉपर पद्धतीने करते, कारण तिला मी छोट्या गॅसवर ठेवलेली होती, जेणेकरून ती उतू जाणार नाही. पण पुन्हा मला तिला हळूहळू बघावी लागत होती, म्हणूनच म्हटलं हा भाजी होते तोपर्यंत खीर सुद्धा माझी साईड बाय साईड होईल आणि पुढचं काम जे काही होतं ते सुद्धा मला करायचं होतं. इथे आता कटाची आमटी बनवायची होती, म्हणून थोडीशी जी आपली चणा डाळ असते ना, तिला मी छान असं उकडून घेतलेलं होतं आणि बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेली होती. त्याच्यानंतर इथे कांदा, लसूण, खोबरं, एक छोटं टोमॅटो असं वाटण करून घेतलं. आता वरतून त्याच्यामध्ये सगळे काही पावडर मसाले मिक्स केले, तेजपत्ता टाकला, जेणेकरून छान अशी कटाच्या आमटीला टेस्ट येईल. आणि अगदी तुम्हाला सांगते की चविष्ट असा स्वयंपाक आजचा झालेला होता. त्यामध्ये कटाची आमटी आणि पुरणपोळी तर अगदी लाजवाब. मी तुम्हाला दाखवेल का, खूप सुंदर अशा पुरणपोळ्याच झालेल्या होत्या. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे काही मी डाळ शिजवत टाकलेली होती, तिचं जे पाणी होतं, तिला आपण कट म्हणतो, ते पाणी सुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलं. अजून फक्त थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं
वरतून मीठ टाकलं आणि थोडासा कोथिंबीर गार्निश केला, कारण मला एवढ्याच क्वांटिटीमध्ये हवी होती आणि खूप जास्त मला घट्ट हवी होती. आणि तुम्ही बघितलं का साईड बाय साईड मला ते खीरमध्ये सुद्धा लक्ष द्यावं लागत होतं, कारण झाकण ठेवलं असल्यामुळे खीर आता पुन्हा पुन्हा वर येत होती. म्हटल्यावर मी आता साईडच्या गॅसवर भाजी ठेवून दिली, जेणेकरून कटाच्या आमटीला सुद्धा छान अशी उकळी येईल, 1-2 उकळी येईल तोपर्यंत. आणि खीरकडे सुद्धा माझं लक्ष होतं. आजच्या पुरणपोळ्या थोड्या वेगळ्या होत्या, कारण मी एक छान अशी ट्रिक वापरली होती. मी काय केलेलं होतं, सुरुवातीला थोडंसं मऊसूत म्हणजे जास्त पाणी टाकून कणिक मळलेली होती, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली होती, जेणेकरून मला यावेळेस थोड्या येल्लो कलरच्या अशा पिवळ्यासर पुरणपोळ्या खाण्याची खूप जास्त इच्छा होती. मला माहिती नव्हतं आहोंना आवडता नाही आवडता, पण आहोंनी जेव्हा जेवण केलं ना, तेव्हा सांगितलं का आजच्या पुरणपोळ्या अगदी टेस्टी झालेल्या होत्या. आणि तुम्ही बघाल का इतक्या टम्म अशा पुरणपोळ्या फुगलेल्या होत्या. इतकं सारं त्याच्यामध्ये सारण भरून सुद्धा एकही पुरणपोळी फुटली नव्हती. अगदी छान प्रॉपर पद्धतीने पुरणपोळ्या इथे माझ्या तयार झालेल्या होत्या. आणि याच्यासाठीच मी घरचं तूप बनवत असते, जेणेकरून असं सणवार असले ना की आपल्याला मनसोक्त आता पुरणाच्या पोळीला छान दोघी साईडने तूप लावलं, जेणेकरून ती तशी तशी अगदी मऊसूत संध्याकाळपर्यंत राहणार होती. कारण माझं एक टार्गेट होतं का संध्याकाळी 5ला स्वयंपाकाला लागायचं आणि 6पर्यंत स्वयंपाक आवरायचा, कारण पौर्णिमेच्या सुद्धा सेवा असणार आहे संध्याकाळी. आणि होळी तर आमच्या जवळपास पेटत नाही, म्हटल्यावर जाण्याचं काही योगच नव्हता आणि सुद्धा घरी नव्हते, म्हटल्यावर कोणी सोबत सुद्धा येणारं नव्हतं. म्हणून मी छान असे इथे आधी पुरणाच्या पोळ्या, खीर, कटाची आमटी एवढं सगळं करायचं होतं. अजून भजी सुद्धा काढायची होती. हे सगळं करून झाल्यावर मला संध्याकाळी पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा करायचा होता. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ट्रिक वापरली का जेव्हा आपण पुरणाची डाळ बनवतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं, जेणेकरून पुरणाची डाळ ही लवकर बनते. आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपण कणिक मळतो ना, तेव्हा याच्या कणकेमध्ये थोडीशी मी हळद टाकलेली होती आणि मीठ आणि पाणी थोडं एक्स्ट्राचं घातलं. सुरुवातीला आधी कणिक भिजवून घेतली, त्याच्यानंतर खीर आणि कटाची आमटी हे सगळं काही बनवून घेतलं आणि नंतर मग पोळ्या लास्टमध्ये पोळ्या बनवायला घेतल्या, जेणेकरून ती कणिक अगदी छान अशी नरम मऊसूत झालेली होती. तुम्ही बघितलं का मला मोठ्या ज्या काही होत्या मध्यम आकाराच्या 4 पुरणपोळ्या बनवायच्या होत्या. 4ही पुरणपोळ्या अगदी टम्म फुगलेल्या होत्या, बनवून झाल्या. त्याच्यानंतर लास्टची जी काही गोलमटोल पुरणपोळी होती ना, ती तुम्ही बघायला आता का ही सुद्धा बघा इतकी गोलमटोल झालेली होती ना, अगदी गोल आणि खूप जास्त टेस्टी झालेल्या होत्या आजच्या पुरणपोळ्या. शेवटी अशा 2 छोट्या पुरणपोळ्या केल्या, कारण महाराजांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा होता. होळीला जर गेलो असलो तर होळीसाठी सुद्धा छोटीशी अशीच केली असती, पण होळीला काही जाण्याचा योग आलाच नाही. नंतर त्याच पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कटाची आमटी, नंतर पुरणपोळ्या, खीर एवढं सगळं झालेलं होतं. त्याचबरोबर छोटंसं आता मला इथे एक थोडासा रवा सुद्धा भाजून घ्यायचा होता, कारण सत्यनारायण पूजन सुद्धा करायचं होतं. आणि लगेचच मला इथे आता मुगाच्या डाळीची भजी करायची होती. हरभऱ्याच्या डाळीची आपण भजी करत असतो, पण मला शक्यतो मुगाच्या डाळीची भजी आवडतात, जी की अगदी छान मऊ होतात, नरम होतात आणि खायला सुद्धा एक वेगळी टेस्ट लागत असते. म्हटल्यानंतर मी कपभर मुगाची डाळ सकाळपासूनच भिजत टाकलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिरच्या, आलं, लसूण टाकून घेतला, थोडासा कोथिंबीर ॲड केला, वरतून न टाकता त्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली आणि सगळं काही छान असं बारीक वाटून घेतलं. आता याच्यावर थोडीशी धना पावडर टाकली, थोडंसं मीठ टाकलं आणि नंतर थोडीशी हळद टाकली, छान अशी पेस्ट करून घेतली. सगळं काही मिक्स केलं आणि नंतर लगेच याला फ्रीजमध्ये ठेवलं. तोपर्यंत बाकीचं जे काही होतं थोडासा रवा वगैरे भाजून घेतला. आता तुम्ही बघताय का पुन्हा संध्याकाळची वेळ, कारण 4च्या नंतरचा टायमिंग हा खूप लवकर जातो, म्हटल्यावर आता संध्याकाळची वेळ झालेली होती. लगेच आता इथे गरमागरम अशी भजी काढून घेतलेली होती आणि भजी सुद्धा अगदी छान झाली, कारण अजिबात भजी खाणार नव्हते, एकटीसाठीच करायची होती आणि उद्या सुद्धा ग्रहण होतं, म्हटल्यावर थोडंसं रवण राहिलं. तर उद्या 11च्या आत जेवण वगैरे करायचे, तर सकाळी छान अशी गरमागरम भजी मी करेल, कारण आता कितीही गरम स्वयंपाक खाण्याचं म्हटलं असतं तरी आजचा स्वयंपाक मात्र मला थंडच खावा लागला, कारण एवढं सगळं केल्याच्या नंतर अजून सत्यनारायण पूजा, कथा हे सगळं माझं बाकी होतं. म्हणून मी आधी स्वयंपाकाला हात लावला, की जेणेकरून स्वयंपाक झाला का नंतर माझ्या सेवानंतर मला हळूवार करता येते. इतकीच भजी मला काढायची होते, का नाव खाणार नव्हते, म्हटल्यानंतर महाराजांना नैवेद्यामध्ये पूर्ण भजी देऊन देईल आणि त्यातलीच भजी मी सुद्धा खाईल, असा माझा विचार होता. आता तुम्ही बघाल का छान अशी झालेली होती आणि मुगाच्या डाळीची भजीची अगदी गोष्टच वेगळी. पण बाहेर सुद्धा अशी मुगाच्या डाळीची भजी मिळतात आपल्याला रेडीमेड, पण मी शक्यतो बाहेरचं ऑइली खाणं खूप जास्त टाळत असते, म्हटल्यावर घरी जे काही मला बनवता येते ना ते घरी बनवून खायचं. भजी वगैरे काढून झाल्या आणि लगेचच आता इथे सगळं काही झालं होतं माझं स्वतःच आवरलं आणि आधी पूजा वगैरे मांडून घेतली. पूजा वगैरे मांडून झाली, देवपूजा वगैरे करून घेतली, सर्व देवांना दिवा वगैरे लावून झाला, अगरबत्ती ओवाळली, त्याच्यानंतर तुळशीजवळ दिवा लावला.
दारी उंबरठ्याला दिवा वगैरे लावून घेतला आणि नंतर आता मी छान असं तयार होऊन इथे सुद्धा आता सत्यनारायण भगवानचं जे काही मी पूजन वगैरे मांडलेलं होतं ना, त्याची पंचोपचार पूजा करून घेतलेली होती. सुरुवातीला छान अशी पूजा वगैरे करून घ्यायची, नंतर तुपाचा दिवा वगैरे लावायचा आणि मग नंतर आपली जी काही सत्यनारायण भगवानची कथा असते ना, ती वाचायची. माऊली आपल्याला प्रत्येक महिन्याला आणि वारंवार सांगत असतात की तुम्हाला जर लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करायच्या असल्या किंवा तुमच्यावर जर कर्ज असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर स्वरूपात वास करावी, ती चंचल स्वरूपात राहायला नको, तर अशा पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक महिन्याला सत्यनारायणचं प्रत्येक पौर्णिमेला जर पूजन केलं तर निश्चितच तुम्हाला लक्ष्मीच्या मागे पडण्याची गरज पडत नाही. कारण आता तुम्ही बघितलं का मी प्रसाद सुद्धा अर्पण करून दिलेला होता. नंतर सगळ्या देवांना सगळीकडे फूल वगैरे अर्पण करून दिले आणि आजच्या पूजेमध्ये मी स्त्रीयंत्र सुद्धा ठेवलेलं होतं, जे की तुम्हाला दिसतं आहे व्हाईट फूल, त्याच्यावर मी अर्पण केलेलं होतं. जेव्हा जवळून मी व्हिडिओ घेणार आहे त्याच्यामध्ये मी दाखवलं आहे. स्त्रीयंत्र ठेवण्याचं कारण असं होतं का मी माऊलींच्या एका व्हिडिओमध्ये किंवा माऊलीने एका मीटिंगमध्ये सांगितलेलं का जर स्त्रीयंत्राची म्हणजे जेव्हा आपण सत्यनारायण पूजन करतो ना, तेव्हा स्त्रीयंत्र सुद्धा त्या पूजेमध्ये ठेवायचं. कारण बघा, आज माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची एकत्रित सेवा केली जाते. त्यासाठीच मला दुसऱ्या सेवा सुद्धा माता लक्ष्मीच्या करायच्या होत्या, जेणेकरून जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही. आणि तुम्ही जर या पद्धतीने छान असं पंचोपचार अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने, आणि अर्धा तास लागतो फक्त ही आपल्या सत्यनारायण भगवानची कथा वाचायला. 5 अध्याय अगदी छोटे छोटे आहे, खूप सुंदर अशी कथा आहे आणि त्याच्यामध्ये सगळं काही सांगितलं आहे का आपण आपल्या हातून काय काय चुका होतात किंवा काय चुका करू नये. आपण कसे अपशब्द आपल्या संसारामध्ये बोलत असतो की माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे हे आहे. केव्हाही आपण होच म्हटलं पाहिजे कोणत्याही गोष्टीसाठी. अगदी आपण सहजच नाही बोलून जातो का माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडे असं नाहीये, माझ्याकडे तसं नाहीये. तर त्या गोष्टीवर सुद्धा काही 1-2 अध्याय त्यांनी दिलेला आहे. ते वाचल्यावर कळतं आपल्याला की आपण आपल्या घरामध्ये कसे शब्द वापरले गेलेले पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सत्यनारायण पूजन करतो, मी तर माझं लग्न झालंय तेव्हापासून पहिल्याच जेव्हा इथे राहायला आलो आम्ही सुरुवातीला तेव्हापासून करते आहे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला. आणि महाराज ही सेवा करून सुद्धा घेतात. बघा, केली तर पाहिजेच, कारण आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही. सुख, शांती आणि समृद्धी, जो काही पैसा आपल्या घरामध्ये येतो तो अगदी स्थिर स्वरूपात ती माता लक्ष्मी वास करते. तो पैसा टिकतो. त्याला जाण्याचे अनेक मार्ग असतात, मात्र कमवणारा एकच असतो, पण जाणारे भरपूर मार्ग असतात. पण ते मार्ग तिने शोधू नये जाण्याचे. जिथे गरज आहे तिथेच ती खर्च व्हावी, अशा पद्धतीने आपण यासाठी ही पूजा करत असतो. आणि धनधान्य सुद्धा आपण जे काही वर्षभराचं धान्य भरतो ना, ते सुद्धा आपल्या घरामध्ये अगदी राहतं किंवा त्या धान्याला बरकत राहावी म्हणून आपण त्यातलेच गहू आणि तांदूळ घेत असतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलल्यावर तिथेच टाकून देत असतो. तुम्ही बघितलं का सत्यनारायण भगवानची कथा वाचून झाल्यानंतर छान अशी आरती आहे, तुपाचा दिवा लावला आणि आरती सुद्धा माझी या ठिकाणी म्हणून झालेली होती. आणि आता लगेचच मी महाराजांसाठी ताट करून आणलेलं होतं. त्याच्यामध्ये कटाची आमटी, पुरणपोळी, भजी आणि खीर पूर्ण असं ताट वगैरे करून आणलं. महाराजांना सुद्धा नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि लगेचच आता मी सुद्धा इथे छान असा तुपाचा दिवा लावला आणि श्री सूक्तम आणि व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करून घेतलं, जे की मी आता दररोजची सेवा घेतलेली आहे. आणि छान वाटते ती सेवा सुद्धा केल्यावर. अगदी काही नाही, अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात. दररोज मी एक वेळा वाचते, पण आज थोडं जास्तीचं वाचून घेतलं. माहीत नाही, पण एवढ्या दिवसाचं शेड्यूल असल्यावर एवढ्या पुरणपोळ्या किंवा एवढा स्वयंपाक केल्यावर सुद्धा अजिबात थकवा जाणवत नव्हता. म्हटल्यानंतर चला, जेवढं होतंय तेवढ्या सेवा जास्तीत जास्त करून घेऊया. आणि फायनली आता इथे 8 ते 8:30च्या दरम्यान मध्ये माझं सगळं काही आवरून झालेलं होतं. किचन, पूजा वगैरे, पोथी वगैरे वाचून. आणि मग जी काही शेवटची वेळ असते ती म्हणजे आपली जेवणाची. अशा पद्धतीने मी छान असं